नूतन राज्यसभा खासदार रामराव वडकुते परभणीत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष। परभणीमध्ये राज्यसभेचे नूतन खासदार रामराव वडकुते यांचं आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले। शहरातील विविध ठिकाणी फटाके फोडून पुष्पगुच्छ देत घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या स्वागत सोहळ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशराव वरपुडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकडकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी रामराव वडकुते यांचं अभिनंदन करत परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य पातळीवर प्रभावी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। अतिशय मला दिलेल्या उच्च पदामुळे माझं मन भारावून गेलं आणि म्हणून मी पहिल्यांदा जिथं काम करतो त्या परभणीमध्ये येण्याचं ठरवलं आणि इथल्या लोकांना आश्वासित केलं की जे पद मिळालं मी ते तुमच्यासाठीच वापरणार आहे। मला माझ्या स्वतःच्या घर प्रपंचासाठी मी पूर्णपणे सबळ आहे। मला राजकारणातून घरासाठी 1 रुपया सुद्धा घेण्याची गरज नाही। मला चांगल्या प्रकारची भगवंताने शेती दिली, ज्याला चांगलं आहे त्याच्यामुळे राजकारणातून लोकांचं कसं भलं होईल, या पदाचा गोरगरिबासाठी कसा फायदा होईल, या पदामुळे ज्यांना न्याय मिळाला नाही, जे वंचित राहिले त्या वंचितांना न्याय देण्याचं काम या पदाच्या माध्यमातून होईल। जो काही उद्योगाचा इथे या ठिकाणी मागासलेपणे ज्याच्यामुळे नोकऱ्या कमी प्रमाणात लागतात, कृषीला इथं पूरक उद्योग नसल्यामुळे जे काय भाव मिळत नाही, व्यापाऱ्याचे जे लूट करतात त्यांच्या कृषी मूल्याला या ठिकाणी वेगवेगळं प्रोसेसिंग करून त्यांना भाव मिळावा अशा प्रकारचं काम करणार। या जिल्ह्यामध्ये दूध व्यवसाय अतिशय कमी प्रमाणात आहे। मी महानंदावर संचालक राहिलेले, पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दुधाचा धंदा आहे त्याप्रमाणे इथं वाढवता येईल आणि ते काम मी करणार आहे। आणि ज्या काही मागासवर्गीय असतील, बहुजन असतील, त्यांच्यावर काय अन्याय होणारे काही कार्यक्रम असतात, जे अधिकाऱ्यांनी लूट करतात त्याच्यावर बंदी घालण्याचं काम या पदाचा उपयोग मी करेन, एवढं मी सांगू शकतो। मी तुम्हाला सांगतो काही दिवसातच आज मी शेनगाव मध्ये राहतो। तुम्हाला अभिमानाने तुमच्या मार्फत जनतेला आवाहन करतो, जनतेला शाश्वत करतो, महाराष्ट्रात पुतळे बरेच आहेत, मोठमोठे आहेत, परंतु राज्य रस्त्यावर अहिल्यादेवीचा पुतळा हा आम्ही शेनगाव मध्ये पुढाकार घेऊन आम्ही उभारत आहोत। त्याचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे अशा। आणि मग राहिला प्रश्न परभणीचा, तो सुद्धा मी काही काळातच त्याला पूर्णपणे तो पुतळा होईल याची दक्षता घेईन।